सकाळी ना नाश्ता लागतो सगळ्यासनी, म्हणून मी इथं उपीट बनवून घेत होते. कारण की सगळीजण म्हणजे 9 9:30 म्हटलं की सगळी भुके होत्यात, मुलं पण आणि मोठे पण. त्यांना सगळ्यासनी नाश्ता करून घेत होते. नाही नाश्ता झाला की मग सगळ्या आमच्या आहोंची तर लगेच चिडचिड चालू होत्या. कारण की आमच्यामध्ये वाद होतेच होते. नाश्ता नाही लवकर झाला की चालू झालं बघा आमच्या घरामध्ये दोघांचा वाद. मग त्याच्यासाठी इथं पहिल्यांदा तर उपमा वगैरे बनवून झाला. आज पण तसंच झालं होतं, थोडंसं वाद झालं होतं आमचं दोघां नवरा बायकोचं. नाश्ता करत नाही, लवकर होत नाही नाश्ता, आणि 12-1 वाजता नाश्ता केला की दुपारचं जेवण कधी करायचं असं त्यांचं मन होतं. त्यासाठीच म्हटलं बाकीची पण कामं असतात मला, मी एकटीच असते, 6-7 जणांचं स्वयंपाक बनवायचं, धुणं भांडी वगैरे भरपूर कामं असतात. म्हणून मी त्यांना तेच बोलत होते, सकाळपासून तर कामच करत आहे, काय बसलेली नाही म्हणून एवढं मी त्यांना बोलले आणि माझ्या कामाला मी लागले. त्यांना नाश्ता वगैरे दिला. तर सकाळी बरणूस धुवून ठेवला होता, ते वाळत घालायचं होतं. म्हटलं ते बाहेर आणले तर एवढं वज्ज होतं ना, तुम्हाला खरं सांगते, ते माझी आतडी बाहेर आल्यासारखं झाली. एवढी वज्ज ते पाण्यामध्ये घातल्यानंतर ना ते गोधडीमध्ये ना कापूस होता, त्याच्यामुळे तर जास्तच वज्ज लागत होतं. म्हणून ते बाहेर खुर्चीवर ठेवूनच बाहेर आणले, पाणी नितरायला खुर्चीवरच ठेवून दिलता. मग ते वाळत वगैरे घातले. आतमध्ये आले की हे बेडशीट ना खाटावर किती पण म्हणजे व्यवस्थित टाकलं ना अजिबात राहत नाही. मुलांनी जरा वरती चढले की नाही लगेच आता इसकटून जाते. म्हणून ते व्यवस्थित सांथरून वगैरे घेत होते. कारण की किती पण घर स्वच्छ ठेवा, आता मुलांची सुट्ट्या आहेत म्हटल्यावर घर घाण होणारच. आणि माझं पण तसं, माझं पिल्लू काल आलंय, माझ्या पिल्ल्याला खायचं होतं आंबं. मम्मी मला आंबा करून दे, पोटपाट एकच झाले, ते किती खराब दिसत होता काय माहिती. आणि मग चला त्याला आंबा वगैरे कापून दिला, त्याच्यासोबत मी पण खाऊन घेतला. नंतर ना त्याला मॅगी खायची होती. मला उपमा नको, मला मॅगी पाहिजे आहे म्हटलं. मग चटकन त्याला माझ्या पिल्लूला मॅगी वगैरे बनवून घ्यायला घेतलं. 2 मिनिटाची मॅगी ना अजिबात बनत नाही, 10-12 मिनिट तरी सहजपणे जातात बघा मॅगी बनवायला. तेच काम मी इथं करून घेत होते. म्हणजे मॅगी बनवायला टाकला, मसाला वगैरे टाकून दिला, बाहेर आले. त्याला म्हटलं तुझ्यासाठी सरप्राईज आहे, डोळे वगैरे बंद कर म्हटलं. त्याच्या पप्पासोबतच मी हे स्वामींचे लॉकेट ना त्याच्यासाठी पण एक घेतला होता. मग तेच घातला. त्याला इतकं आवडलं ना, तो गळ्याला येऊन मिठी मारला. त्याला खरंच खूप आवडलं ते लॉकेट. आणि तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा. छान वाटलं त्याला, एकदम असं हसून तो गळ्याला असं एकदम मिठी मारून घेतला. चला लॉकेट आणि चेन दिला, तो कामाला लागला. त्याला फ्रीज म्हणजे TV पुसून घ्यायची होती, सगळं पुसून घेतला. तोपर्यंत त्याची मॅगी पण तयार झाली. त्याला मॅगी दिलं, ते खात बसला. कारण की सकाळपासून नाश्ता अजिबात काही केला नव्हता. म्हटलं मॅगी मस्त असं झाली होती, थोडंसं पाणी ठेव म्हटलं तर त्याच्यामध्ये. ते बिलं माझी भाकरी करायची, किती पण नको म्हटलं तर स्वयंपाकाचं काय सुटत नाही. ते भाकरी वगैरे बनवून घेतला. भात लावण्यानं जाऊन थोडा वेळ बाहेर बसलं, कारण की आता किचनपाशी उभारायला नको वाटत होतं, एवढं गरम होत होतं. निवांत जाऊन थोडंफार बाहेर बसलं, खुर्ची टाकून म्हटलं चला. आणि तोपर्यंत मुलांची दंगा बघू शकता किती करत होते आणि खेळत होते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला बाय.